सैनिकांची संख्या पाहिली तर भारताकडे 14.5 लाखांचं सैन्यबळ आहे. तसंच राखीव सैनिकांची संख्या ही 11.5 लाखांच्या आसपास आहे. पाकिस्तानकडे तुलनेनं फक्त 6.5 लाख सैनिक आहेत आणि राखीव सैनिकांची संख्या ही 5.5 लाख आहे. भारताकडे निमलष्करी बळाची संख्या ही जवळपास 25 लाखांच्या आसपास आहे, तर हीच संख्या पाकिस्तानकडे 5 लाख इतकीच आहे. भारताकडे ही संख्या फक्त जास्त नाही तर टेक्नॉलॉजीमध्ये भारतच पुढे आहे. भारताकडे 4201 टँक आहे. यामध्ये T-19, भीष्म आणि अर्जुन यांसारखे टेक्नॉलॉजी असलेले टँक आहेत. तर पाकिस्तानकडे 2627 टँक आहेत. यामध्ये अल खालिद, T-80UD आणि अल जर्रार असे यांचे नाव असलेले टँक आहेत. भारताकडे 1,48,594 बुलेट प्रूफ गाड्या आहेत. तर पाकिस्तानकडे आपल्यापेक्षा कमी बुलेट प्रूफ वाहन आहेत. तर ऑटोमॅटिक तोफा या पाकिस्तानकडे जास्त आहेत, आपल्याकडे कमी आहेत. हवाई बळाचा विचार केला तर भारताकडे टोटल 2229 लष्करी विमान आहेत, तर पाकिस्तानकडे 1399 इतकी विमान आहेत. भारताकडे 513 लढाऊ विमान आहेत, तर पाकिस्तानकडे 328 लढाऊ विमान आहेत. भारताकडे 6 आणि पाकिस्तानकडे 4 एअर टँक्स आहेत. भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सुकोई, राफेल, मिराज यांसारखे फायटर जेट्स आहेत, तर पाकिस्तानकडे JF-17 थंडर, F-16 आणि मिराज हे फायटर जेट्स आहेत. नेव्हीबद्दल बोलायचं झालं तरीही भारताकडे 2 विमानवाहू INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत ही जहाज आहेत. शिवाय भारताकडे 293 जहाज आहेत. इंडियन नेव्ही पाकिस्तानपेक्षा खूप मोठी आणि मॉडर्न आहे. भारताकडे 18 सबमरीन तर पाकिस्तानकडे फक्त 8 सबमरीन आहेत. भारताची ही पॉवर पाहता आता खरंच युद्धाची वेळ आली तर पाकिस्तानचं काय होईल, तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा.